नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील महिला बचत गटासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जाणून घेणार आहोत. राज्य सरकारने ग्रामीण महिलांना रोजगार आणि उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिला बचत गटांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी शासकीय पडीत जमिनीचा वापर करण्याची संधी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे हजारो महिला बचत गटांना थेट फायदा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिला बचत गटाला 1 एकर शासकीय पडीत जमीन 5 वर्षासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जमिनीवर महिला बचत गट विविध उत्पन्नाच्या उपक्रमाची अंमलबजावणी करू शकतात. विशेष म्हणजे या जमिनीवर बांबू लागवड, पेन गवत, चारा विकास तसेच गवत लागवडीचे प्रकल्प राबवता येणार आहे. योजनेची आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आर्थिक सहाय्य. प्रत्येक महिला बचत गटाला या प्रकल्पासाठी 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान देखील दिले जाणार आहे. हे अनुदान जिल्हा नियोजन समिती किंवा उपलब्ध शासकीय निधीतून दिले जाईल. सरकारच्या अंदाजानुसार या प्रकल्पातून महिला बचत गटांना दरवर्षी 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमातून मिळणारे संपूर्ण उत्पन्न संबंधित महिला बचत गटाकडेच राहणार आहे. या योजनेसाठी कृषी विभागाकडून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी आणि देखरेख तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहे. जिल्हास्तरीय विशेष समित्यामार्फत कामकाजावर लक्ष ठेवले जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पडीत शासकीय जमीन उत्पादक बनणे, अतिक्रमण रोखणे आणि ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या योजनेबाबत तुमचे मत काय आहे? तुमच्या गावातील महिला बचत गटांना या योजनेचा लाभ मिळावा असे तुम्हाला वाटते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.